आणि बघा जे लोक वृद्ध आहेत आणि त्यांनी आपलं जीवन ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताच्या वचनात आणि ख्रिस्ताच्या सेवेमध्ये मुळावलेलं आहे, जर त्यांच्या सेवा कार्यामध्ये त्या काळामध्ये तो गोडवा होता, वचनात सांगायचा तो गोडवा होता, आणि जसं जसं ते म्हातारे होत चाललेले आहेत त्यांच्यामध्ये अजून तो गोडवा वाढत वाढत चाललेला आहे. आणि ऐकणारे श्रोतेगण किंवा मंडळीतले लोक किंवा विश्वासणारे लोक त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी अति आतुर होऊन ऐकत असतात. मंत्रमुग्ध होणारे त्यांचे अनुभव तुम्हाला मला बघायला मिळेल. आणि नवीन लोक असतात त्यांना वाटतं नाही का केस केले, पांढरे केस झाले, त्यांना काय आता हे कसं काय वचन सांगणार, असं करणार तसं करणार, अशा गोष्टी बघा. पण जेवढा मनुष्य वृद्ध होतो ना ख्रिस्त राज्यामध्ये तेवढे अनुभव त्या माणसाला असतात आणि तो म्हातारपणामध्ये देखील ख्रिस्ताचे गुण आपल्या मधून लोकांपुढे प्रगट करतो, बोलण्यात चालण्यात वागण्यात. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की परमेश्वराची इच्छा आहे की तुमचं माझं जीवन देखील तरुणपणापर्यंत जोपर्यंत तुम्ही देवाचं बोलणं तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही मी फळ देणारे व्हावे. दुसऱ्यांच्या जीवनासाठी एक आशीर्वादाचं कारण तुम्ही आणि ही प्रभूची इच्छा आहे. येशू मसीह फळ देण्यासाठी तुम्हाला आणि मला देवाने या जगातून वेगळं केलं आहे. फळ देण्यासाठी कोणतं फळ? प्रीतीचं फळ. गतिकांना 5:22 वचनाच्या पुढे 9 फ्रूट आहेत, 9 फळ आहेत. प्रीती, आनंद, तुम्ही पुढे वाचा. येशू मसीह एक फळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसावे किंवा यावे किंवा राहावे म्हणून परमेश्वराने काय केलं, या जगातून तुम्हाला आणि मला वेगळं केलं. तुम्हाला मला वेगळं करण्याच्या पाठीमाग, निवडण्याच्या पाठीमाग देवाची इच्छा आहे. की देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी निवडलेल्या लोकांमध्ये देवाचं फळ असणं गरजेचं आहे. मी आदरणीय जीवन जगत आहे, मी एक ख्रिस्ती जीवन जगत आहे, मी समर्पशाली जीवन जगत आहे, मी प्रेमाचं जीवन जगत आहे, मी एक विश्वासाचं जीवन जगत आहे.